नमस्कार. आज 20 फेब्रुवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आजपासून 10वीची परीक्षा चालू आहे. त्यानिमित्तानं यशस्वी भव. 10वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. पहिली बातमी आहे लबाडी करणाऱ्या गलगोटियावर केंद्राची मेहर नजर. ही बातमी पूर्णतः आता म्हणजे आज याबद्दलच एडिटोरियल पण आलेला आहे. पण खरंच आता याकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा, कारण निगेटिव्ह न्यूज ना खूप लवकर पसरते. आता अगदीच त्या आर्टिकलचं क्रक्स देखील मी सांगणार आहे. पहा, जर तुम्ही गलगोटिया युनिव्हर्सिटी पाहिलीत तर अगदी ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, बरोबर. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असताना देखील पहा, पहिल्या 50 युनिव्हर्सिटीच्या यादीमध्ये म्हणजे पहिल्या 50 बेस्ट युनिव्हर्सिटीच्या यादीमध्ये त्याचं स्थान आहे. ओके, ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. पहा, तसं काही नाही की ही निगेटिव्ह आहे. म्हणजे जर तिथं रिसर्च होत असली ना तर ती वेल अँड गुड आहे. ओके, पण प्रॉब्लेम काय आहे पहा, पहिल्या 50 युनिव्हर्सिटीच्या यादीत जरी असली ना तर तिथं वेल रिसर्च वगैरे झालेली बिलकुल नाही आहे. ओके, हे आपला काल झालेल्या AI समिटमधून सर्व काही लक्षात आलं, बरोबर. पण ह्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटला सगळ्यात जास्त रक्कम कोणाला देण्यात आलेली असेल तर गलगोटिया युनिव्हर्सिटीला दिलेली आहे. हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. मग प्रश्न असा उपस्थित केला गेलेला आहे की UGC किंवा आपली जी एज्युकेशन मिनिस्ट्री आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष कसं काय केलं. मग दुर्लक्ष दुर्लक्ष होऊ शकतं, किंवा मग जाणून बुजून इथं दुर्लक्ष केलं गेलं की इथं वेल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इथं झालेलीच नसताना देखील आपण सगळ्यात जास्त रक्कम जर या युनिव्हर्सिटीला देत असू तर अगदीच याकडे थोडंसं जे भारत सरकार आहे त्यांचं पण दुर्लक्ष झालेलं आहे, किंवा UGCने पण यावरती नजर ठेवली नाही. हे इथं बेसिकली दोन प्रमुख बातम्या इथं लक्षात येतात, किंवा प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले जात आहेत, बरोबर. पण पहा तुम्ही, देशभरातील अनेक उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधनाला प्रकल्पांना निधी अभावी खीळ बसलेली आहे, पण या विद्यापीठाला मात्र सगळ्यात जास्त रक्कम दिली गेली आहे. म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे व थोडंसं निगेटिव्ह सेन्स आपल्याला पण कुठेतरी एक वाटतं की बाबा हे असं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे पहा, आता या न्यूजला इथंच तुम्ही स्किप करा. त्याच्यानंतर पहा, गलगोटिया युनिव्हर्सिटीमध्ये जे काही झालं किंवा त्यांना स्थान कशामुळे देणं गेलं, मग तर वेल रिसर्च वगैरे झालेली असेल तरी देखील पहा त्यांनी तिथं स्थान जरी मिळवलं तरी अशा पद्धतीने अगदी थर्माकोलचं त्यांनी विमान बनवलं, म्हणजे जे स्कूलचे प्रोजेक्ट असतात पहा तशा पद्धतीने त्यांनी AI समिटला कदाचित घेतलेले होते. हे अतिशय चुकलं. पण पहा, या निगेटिव्ह न्यूजच्या अंतर्गत आपला AI सर्वम जे होतं, आपल्या देशाचं जे AI सर्वम मी कालच्या न्यूजपेपरमध्ये पण डिस्कस केलं होतं, त्यांनी विक्रम मॉडेल त्यांनी लॉन्च करणार होते. पण पहा, प्रॉब्लेम कसा झाला की निगेटिव्ह सेन्समध्ये आपलं पॉझिटिव्ह ज्या गोष्टी घडणार होत्या ना त्या पण दुर्लक्षित झाल्या गेल्या, की भारत सरकार किंवा भारत देश पण काहीतरी होत आहे, पुढे येत आहे हे दाखवण्याचं जे सामर्थ्य आपल्याला काल करणार होतो आपण, ते थोडंसं कुठेतरी मागे पडलं असं आपण लक्षात घेऊ शकतो. कारण पहा, कधी देखील तुम्ही 50 चांगली कामं करा, पण एक काम जर वाईट केलात ना तर अगदी हे 50 कामावर सर्व काही वाईटची पूर्णतः पांघरून टाकलं जातं. अगदी तशा पद्धतीने झालेलं आहे. भारत सरकारने किंवा भारत देशाने आपण अगदी पहा भरपूर क्षेत्रामध्ये पुढे गेलं आहे. जसं की पहा, इस्रो आहे आपल्याकडे, म्हणजे आपण ठणकावून सांगू शकतो किंवा म्हणजे आपण भारतीय आहोत व आपलं अभिमानाने ते सांगू शकतो. किंवा अगदी तुम्ही जे AI समिटचं कालचं जे प्लॅटफॉर्म पाहिलात त्या प्लॅटफॉर्ममध्ये जे सर्वात जास्त CEO होते, म्हणजे आता अगदीच तुम्ही एकच मिनिट द्या, त्या आर्टिकलकडे जाऊयात आपण. हे पहा इथं आर्टिकल. तर पहा तुम्ही, आनंद देशपांडे, अपर्णा बावा, निकेश अरोरा, सुंदर पिचाई, अरविंद कृष्णा, सत्या नडेला, लीना नायर, शंतनू नारायण, वसंत नरसिंहन, सॉरी फॉर दॅट. तर इत्यादी जे CEOज आहेत ते कुठून आहेत तर इंडिया आहेत. ओके, इंडियन्स आहेत ते, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी इंडियन्स होते, मग आता ते बाहेर गेलेले आहेत, म्हणजे ब्रेन ड्रेन झालेलं आहे भारताचं. मग हे आपण ठणकावून सांगू शकलो असतो, किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात जास्त तर भारतीयच होते, पण आपण ते करू शकलो नाही. का तर फक्त एका गोष्टीमुळे, ती की गलगोटियाचं गालबोट आपल्याला लागलं व सर्व काही निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आपण विसरून गेलो. हे असं व्हायला नाही पाहिजे, पण झालेलं आहे. आता अगदीच पहा, नेक्स्ट जेव्हा समिट वगैरे होईल किंवा नेक्स्ट आपले अशा पद्धतीने ग्लोबल कार्यक्रम होतील ना त्यावेळेस तरी थोडंसं खबरदारी भारत सरकार घेईल, याबद्दल आपण एक निश्चितता व्यक्त करू शकतो. यासोबतच पहा, जे रिसर्च आणि डेव्हलपमेंटला पैसा गेलेला आहे गलगोटिया युनिव्हर्सिटीला, त्याबद्दल पण आपल्याला परत एकदा त्याबद्दलची रिसर्च किंवा म्हणजे खरंच त्यांनी R&D केलेलं आहे का याबद्दल थोडंसं संशय आहे, त्याला पण त्यांनी स्पष्ट करावं. त्यानंतर पहा, अगदी याचं जे उल्लेख आहे ना, आता हे वाचल्यानंतर तर म्हणजे मी न्यूजपेपर ॲनालिसिस करण्याचं सोडून द्यायचं अशा पद्धतीनेच थोडासा निर्णय झालेला होता. कारण तुम्हाला माहिती असेल 2020मध्ये कोविड आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला काय म्हणू शकतात थाळीनाद वगैरे करण्यास सांगितला होता. मग या लोकांनी पहा, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला सगळ्यात जास्त पैसा दिल्यानंतर यांनी काय केलं आहे त्यावरती रिसर्च केली व त्या रिसर्चनुसार ते रिसर्च पेपर पब्लिश झालेलं आहे गलगोटिया युनिव्हर्सिटीचं, व त्याबद्दल त्यांनी काय म्हटलं की भारतातून कोरोना विषाणू या गोष्टींमुळेच पळाला, म्हणजे डॉक्टर्स वगैरे काहीच नाही. आता याच्या पुढे मी बोलणार नाही, सॉरी फॉर दॅट. ओके,
तसरा म्हणजे थोडंसं प्लीज तुम्ही पण लक्षात घेऊ शकता. बाकी न्यूजपेपरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, पण प्लीज तुम्ही रीड पेपर न्यूज करू नका, कारण खूपच निगेटिव्ह सेन्समध्ये ही न्यूज होती. ओके, त्याच्यानंतर AI लोकशाहीकरण गरजेचे. आता AI लोकशाहीकरण करणे म्हणजे काय होणे, तर अगदीच पहा, आज घडीला जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कोणाकडे आहे? फक्त चायना, त्यानंतर USA, ह्या 2 बलाढ्य देशांकडे सध्याला AIचं म्हणजे सर्व काही जे सोर्सेस आहेत ना ते आहेत, बरोबर. मग भारत सरकारकडे जर AIची सोर्सेस वगैरे यायची म्हटलं तर थोडासा वेळ लागेल, पण आपण पण नक्कीच त्यामध्ये आत्मनिर्भर होऊ. पहा, जसं की AI सर्व आहे आपलं, बरोबर. थोडं दिवसानंतर आपण ते आत्मनिर्भर करणार आहोत. पण आज घडीला जर लोकशाहीकरण करायचं म्हणजेच काय, किंवा जर आपल्याला पण त्याचा विकास करायचा असेल AIचा, तर काय करावं लागेल, तर जे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे पहा, त्याचे सर्व जे कोड्स आहेत ना ते ओपन करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच म्हटलेलं आहे की बा तुम्ही तुमचे जे कोड्स आहेत ना ते सर्व ओपन करा. जसं पहा, एकीकडे आहे iOS व दुसरीकडे आहे अँड्रॉइड. ओके, तर अँड्रॉइडचे जे सोर्स कोड आहेत ना ते ओपन आहेत, त्यामुळे लवकर अँड्रॉइड डिव्हाइस हॅक होतं. परंतु पहा, यामधून ना जे डेव्हलपर वगैरे असतात त्याचा वापर जास्त करू शकतात अँड्रॉइडचा, पण iOSचं तसं आहे का? नाही, तर ते क्लोज्ड आहेत, त्यांचे सोर्स कोड वगैरे आपल्याला ते मिळू शकत नाहीत. मग यासाठीच पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटले की तुमचे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत ना, तुम्ही त्यांचे जे कोड्स आहेत ना ते ओपन करा. यामुळे पहा, त्यांचं नुकसान होणार नाही आहे, परंतु सगळ्या जगाचा फायदा इथं होईल. कसं फायदा होईल मग? तर पाहता, अँड्रॉइडचं ओपन सोर्स केल्यामुळे नक्कीच फायदा झालेला आहे की नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल तिथं आलेला आहे व प्रत्येक ॲप्लिकेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टली तिथं मिळू शकतं. पण iOSचं तसं आहे का? तर बिलकुल नाही, सगळ्यात जास्त कॉस्टली iOS पडतं. त्यानंतर AI मानव रूपरेषा. आता हा पॉईंट जो आहे ना तो डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस निबंध लिहिताना तुम्ही याच पॉईंटवर लिहा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं असावं, तर मॉरल आणि इथिकल असावं. कसं मॉरल आणि इथिकल म्हणजेच नैतिक प्रणाली, जसं की इथिकली चांगलं असावं, ते म्हणजे त्याचं वाईट वगैरे हेतू नसावा, बरोबर. त्यानंतर अकाउंटेबल टू गव्हर्नन्स असावं, म्हणजे त्याला जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. मग यासाठी AI अकाउंटेबल असणं गरजेचं. त्यानंतर नॅशनल सॉव्हरेनिटी तिथं जोपासली जावी. हे सर्व पॉईंट आहेत पहा, हे निबंधासाठी तुम्हाला खूप मदतपूर्ण ठरणार आहेत. याची प्लीज स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. ही बातमी समजलेली आहे. पुढची बातमी आहे मोफत थांबवा, त्यानंतर रोजगार वाढवा. आता हे ओव्हरऑल ऑब्झर्वेशन आहे, त्यामुळे जास्त ह्याच्यात हे होऊ नका की बाबा लगेच फ्री वीज वगैरे स्टॉप होईल का आपल्या देशात. तर असं बिलकुल म्हणजे होईल मे बी, पण असं तर मला वाटत नाही की लवकरात लवकर हे होईल, कारण इलेक्शन म्हटल्यानंतर हे फ्री वीजचं वाढणारच आहे, जसं तमिळनाडू गव्हर्नमेंटने. मग ही केस काय होती, तर तमिळनाडू गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला होता की आपण इलेक्ट्रिसिटी मोफत देऊयात. मग त्याला चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही, जे व्यक्ती सघन आहेत त्यांना पण तुम्ही जर इलेक्ट्रिसिटी मोफत देत असाल तर ते चुकीचं आहे. मग त्याचा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की जे राज्य आज सध्याला करत आहेत इलेक्शन आल्यानंतर फ्री वीज वाटत आहेत, हे चुकीचं आहे. फक्त ओव्हरऑल ऑब्झर्वेशन आहे, त्याचं कुठेच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला वगैरे निर्देश दिले नाहीत किंवा राज्य सरकारला तसं त्यांनी काहीच म्हटलं नाही. त्यामुळे प्लीज याकडे तुम्ही दुर्लक्ष केला तरी चालेल, कारण तुम्ही याचं जजमेंट स्वरूपात उत्तर तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहू शकणार नाही. हां, पण तुम्ही नक्की याचा विचार करू शकता की सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलेलं असेल, फ्री वीज जास्त वाढत आहेत का, तर याचा तुम्ही स्वतःहून एक विचार नक्की करू शकता. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहेत पहा त्याचे पण. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी अन्य न्यूज गरजेची नाही आहे पहा. नेक्स्ट आहे जनगणनेत स्वतःच माहिती भरण्याची मुभा, प्रगणकांकडून नंतर तपासणी. म्हणजे 1 मे 2026 पासून याची जनगणना चालू होणार आहे आपल्या देशामध्ये. मग अगदीच पहा, 1 मे ते 15 मे दरम्यान तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून जनगणनेची किंवा तुमच्या घर कुटुंबियांची माहिती भरू शकणार आहात. मग 15 मे नंतर त्याची तपासणी तिथं केली जाणार आहे. डन. त्याच्यानंतर पुढे आणखीन एक सेन्सस कोणामार्फत घेतलं जातं, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ओके, MH अंतर्गत येतं. त्याच्यानंतर GDP वगैरे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते मोजपी करतात. ओके, याच्यापूर्वी पण मी हे पॉईंट सांगितलेलाच आहे. डन. त्याच्यानंतर SIRची तयारी करा. निवडणूक आयोगाने 22 राज्यांना निर्देश दिलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र पण आहे. 1 एप्रिल 2026 पासून आता SIR महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे. डन. त्याच्यानंतर CAA विरोधातील जी याचिका आहे ती 5 मे पासून सुनावणीला घेतली जाणार आहे. ओके, पाहूयात ज्यावेळेस CAA येईल किंवा त्याची याचिकेबद्दल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येईल त्यावेळेस पाहूयात आपण. सध्याला काहीही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इस्रायलचा निषेध करणाऱ्या 100 देशांमध्ये भारताचाही समावेश. पश्चिम किनारपट्टी म्हणजेच वेस्ट बँकवर बेकायदा उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने इस्रायलने घेतलेल्या एकतर्फी निर्णयांचा आणि उपाययोजनांचा निषेध करणाऱ्या 100हून अधिक देशांमध्ये भारत देखील सामील झाला आहे. आता या न्यूजला थोडंसं थांबायचं आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या अखेरच्या वीकमध्ये इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. मग तिथे जे काही डील्स वगैरे होतील
बेसिकली तिथं संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. मग पाहूयात त्यावेळेस. न्यूज इन प्रोसेस आहे, आत्ताच तुम्ही स्टॉप करा स्वतःला. ओके, त्याच्यानंतर पुढे AI ते पाहिलेलेच आहेत आपण. AI बद्दल सर्व बातम्या एकत्रित कन्सिडर केलं मी. नेक्स्ट आहे पहा, न्यायालयातील AI वापराचे नियमन सर्वोच्च न्यायालयाकडून वकिलांकरिता मार्गदर्शक तत्वे जाहीर. पहा आता अगदीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून देखील आपण पिटिशन फाईल करू शकतो, किंवा जसं तुम्ही ईमेल लिहू शकता ना, अगदी तशाच पद्धतीने तुम्ही पिटिशन पण फाईल करू शकता. मग ते तसंच झालं होतं. मग सुप्रीम कोर्ट याबद्दल नाराज झालं व त्यांनी काय म्हटलं आहे, आता त्यांनी काही 5 पॉईंट तिथं दिले. तर पहा, पहिला पॉईंट त्यांनी मांडला, म्हणजे एक नियमन त्यांनी जाहीर केलं आहे ते पहा. AI द्वारा मसुदा केल्यास प्रत्येक खटला त्यात दिलेल्या दाखल्याची स्वतंत्र पडताळणी करावी, प्राथमिक स्रोतांचा वापर करावा. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जरी सांगितलं की बुवा ही केस आहे, मग इथं तू नमूद करू शकतोस, तरी देखील तुम्हाला जाऊन स्वतःहून तिथं व्हेरीफाय करावं लागेल की त्या केसमध्ये तेच बोललेलं होतं का. आता जसं पहा, आता मला एक केस फाईल करायचा आहे सुप्रीम कोर्टमध्ये. मग मी जर दाखला दिला 1973च्या केशवानंद भारती खटल्याचा, पण त्यामध्ये मी पहा मर्डर चार्जेससाठी जर केशवानंद भारती खटल्याचा वापर करत असेल ना, तर ते चुकीचं आहे. मग त्यासाठी सुप्रीम कोर्ट म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही व्हेरीफाय करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डायरेक्टली तुम्ही वापर करू नका, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी बायस्ड आहे. ओके, हा पॉईंट. नेक्स्ट आहे, AIचा वापर करताना वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती दिली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण ज्या वेळेस तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर तुम्ही ट्रेन केलेला असाल, तर तिथं काय म्हणतं, हा पवन तू UPSC करत आहेस, मग तुझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे असं त्यांनी दाखवतं. मग हे काय, माझी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ना. मग असं होऊ नये. सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल करताना याची पण तुम्ही दक्षता घ्यायचं आहे की प्रायव्हसी मेंटेन तिथं झाली पाहिजे. पुढचा आहे, न्यायाधीशांच्या वर्तणुकीचा तसेच न्यायालयीन निर्णयांचा अंदाज घेण्यासाठी AIचा वापर करू नये. आता जसं पहा, अगदीच माझं जर केस जस्टिस ABC कडे गेली तर मी जिंकेल किंवा नाही असं तुम्ही तिथे विचारू नका, किंवा तर्कवितर्क तिथं लावू नका. म्हणजे एखाद्या जस्टिसचं, म्हणजे याच्या पूर्वीचे केसेसवरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काय ते ॲनालिसिस करू शकतं पहा, पण तसं करायचं नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यानंतर मसुदा तयार करताना AIच्या वापराबाबत न्यायालयाची विचारपूस केल्यावर त्याचे समाधानकारक आणि तार्किक उत्तर देण्याची तुमची तयारी असावी. जसं की पहा, मी जर पिटिशन केलं AIचा वापर करून, मग सुप्रीम कोर्टाने जर मला विचारलं की बा तू AIचा वापर का केलास, तर माझ्याकडे अगदीच लॉजिकल उत्तर तिथं असणं गरजेचं आहे. आणि आता मी जर म्हटलं मला टायपिंग करता येत नसती, तर मग अगदीच सुप्रीम कोर्ट मला बाहेर फेकेल. ओके, त्याच्यानंतर कागदपत्रे पुराव्याचे भाषांतर करताना मूळ कायदेशीर अर्थ बदलणार नाही याची काळजी घ्यावी. बरोबर आहे. म्हणजे पहा, प्रत्येक शब्द जो आहे तो नीट तुम्हाला वाचायचा आहे, ऑब्झर्वेशन चांगलं असणं गरजेचं आहे. मग हेच सुप्रीम कोर्टाने काल नियमामध्ये सांगितलेलं आहे. मग अगदी हेच आपल्याला पण काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही अन्य जागी लिहिता, तर हे जे नियमन आहेत ना, म्हणजे शासकीय कामकाजामध्ये AIचा वापर व्हावा का, तर बिलकुल यस, पण त्यासाठी काही नियमन पण असावे जे की सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी दिले आहेत. मग हे जे नियमन मी हायलाईट केलेत ना, तेच तुम्ही लक्षात ठेवा, कारण स्वतःहून रिसर्च इथं करायची नाही, किंवा स्वतःहून दुसरे काही पॉईंट्स वगैरे शोधू नका. हे जे पॉईंट्स मी सांगितलेत ना, किंवा सुप्रीम कोर्टाने हे जे नियमन दिलेले आहेत तेच आपल्याला सगळ्या जागी लागू होणार आहे. जसं की पहा, शासनाचे एखादी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणावं का, किंवा तुम्ही जर जिल्हाधिकारी असाल तर तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स राबवणार आहात, मग तुम्ही याचा वापर करू शकता का, तर यस. मग काय नियमन असावेत, तर हेच नियमन असावेत. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता समजलेला असेल. डन. त्यानंतर पुढे चला, अणुऊर्जा हाच शाश्वत स्वच्छ ऊर्जेचा मार्ग. तुम्हाला अगदीच मुंबई क्लायमेट वीकमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी एक शब्द बोलला होता की आपण आता अक्षय ऊर्जेकडे प्रस्थापित होणार आहोत, किंवा अक्षय ऊर्जेकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर लास्ट इयर म्हणजे डिसेंबर 2025मध्ये आपल्याकडे शांती विधेयक आलं. ओके, शांती विधेयक किंवा शांती ॲक्ट पण तयार झाला, त्याचा प्रेसिडेंट ऑफ इंडियाने त्याला स्वाक्षरी दिलेली आहे. बरोबर. मग शांती ॲक्ट झालेला आहे. मग शांती ॲक्टनुसार पण जे काही चर्चा केली गेली त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहा, आता ह्या आर्टिकलमध्ये जास्त काही दिलेलं नाही आहे, परंतु मी माझे त्यामध्ये काही पॉईंट्स ॲड करणार आहे. तर लक्षात घ्या, आज घडीला आपण अक्षय ऊर्जा किंवा रिन्युएबल एनर्जी जर म्हटलं, म्हणजे जी पहा संपणार नाही आहे. ओके, अक्षय म्हणजे तिचा क्षय नाही आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिला तर अक्षय ऊर्जा. मग त्यामध्ये कोणते कोणते येतात एनर्जी, तर अगदीच पहा, आपली सौर ऊर्जा. ओके, त्यानंतर पवन ऊर्जा. हे जर पाहिलात तुम्ही तर हे काय अक्षय ऊर्जा आहेत, म्हणजे यांचा थोडासा अंत नाही आहे. बरोबर, चॅलेंजेस नक्कीच आहेत दोन्हीमध्ये, पण इथे काय सौर ऊर्जा आहे, त्यानंतर पवन ऊर्जा. इथे वारंवार ती रिन्यू केली जाऊ शकते आपली. बरोबर आहे. मग पहा, खर्चिक पण आहेत हे. ओके, दोन्ही पण एनर्जी खर्चिकच आहेत. त्याच्यानंतर त्यांचं कुठेतरी एक लाईफ एंड होणार आहे. त्यानंतर
आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हटल्यानंतर सौर ऊर्जाला कुठं मर्यादा येतात, तर पहा ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस सूर्यदादा जर उगवलेच नसतील तर मग काय करणार तुम्ही, तर आपला सोलार एनर्जीवर घर चालवता येणार आहे का आपला, तर बिलकुल नाही. त्याच्यानंतर पवन ऊर्जा ज्यावेळेस वारं सुटलं नाही पहा त्यावेळेस काय करणार तुम्ही, ओके, म्हणजे जे पाते आहेत ते वाऱ्यावरती चालणार आहेत. मग इथं मर्यादा नक्कीच आहेत. एकतर खर्चिक आहे, त्यानंतर इथून पण पहा सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जामधून पण ना प्रदूषण तर नक्कीच होणार आहे. असं समजू नका की यामधून प्रदूषण होणार नाही, तर प्रदूषण तर नक्की आहे, परंतु सगळ्यात जास्त मर्यादा कशाची आहे, तर हे काय आहेत पहा, एकतर खर्चिक आहेत आणि दुसरं आहेत लिमिटेड आहेत. ओके, म्हणजे याला मर्यादा कशा पद्धतीने, जर तुम्ही सूर्यदादा पडलेच नाहीत तर, म्हणजे सूर्याची किरण त्यावरती आलेच नाहीत तर, आणि पवन ऊर्जासाठी जर पाते फिरलेच नाहीत तर, म्हणजे वारा जर नसला तर, ह्या दोन कंडिशनमध्ये सौर ऊर्जा किंवा जी अक्षय ऊर्जा आहे ती आपल्याला तिथं थांबवावी लागते. पण मग याला आपल्याकडे सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन आहे न्यूक्लिअर एनर्जीचा, अणुऊर्जा ज्याला आपण म्हणतो. मग अणुऊर्जेचा आपण जर वापर केला पहा 2047 पर्यंत, जर आपण याची क्षमता 100 गिगावॅटपर्यंत जर घेऊन गेलो, ओके, आज घडीला जर तुम्हाला माहिती असेल की फक्त 8.8 गिगावॅट एवढ्या क्षमतेचेच आपले काय आहेत पॉवर प्लॅन्ट्स आहेत. पण आपण जर यांची क्षमता 100 गिगावॅटपर्यंत जर घेऊन गेलो तर आपल्या देशाला क्लीन एनर्जी वापरापासून कोणीही रोखू शकणार नाही. व क्लीन एनर्जीचं जे ध्येय आहे किंवा झिरो कार्बन इमिशनचं जे ध्येय आहे ते भारत देशाने 2070 ठेवलेलं आहे. मग यासाठीच आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर ऊर्जा किंवा जे न्यूक्लिअर एनर्जी आहे त्यावरती आता भर जास्त द्यायची आहे. बरोबर, मग 2047 पर्यंत जर आपण 100 गिगावॅट हे ध्येय जर साध्य केलं तर अगदी आपण 2070चं जे ध्येय आहे झिरो एमिशन ते आपण नक्कीच साध्य करू 2047 पर्यंत, असं लेखकांचं इथं म्हणणं आहे. मग यासाठी भारत सरकार काय पावलं उचललेलं आहे, तर भारत सरकारने पहा शांती ॲक्ट केलं व शांती ॲक्टनुसार आपण काय केलेलं आहे, भारत सरकारला मर्यादा आहेत. जसं की पहा फंडिंग वगैरे द्यावी लागते. जर न्यूक्लिअर एनर्जीला आज घडीला जे आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत त्यांना जर पूर्णतः आपला 100 गिगावॅटमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला पैसे जास्त लागतील. मग यासाठी शांती विधेयक आपण आणलं व शांती विधेयकानुसार आता प्रायव्हेट प्लेअरला पण आपण एंट्री दिलेली आहे. मग प्रायव्हेट प्लेअर काय करणार आहेत, न्यूक्लिअर एनर्जी आज घडीला जी आहे आपल्या देशामध्ये त्याचं म्हणजे अगदीच जे गव्हर्नमेंटकडे आहे त्याचं आता ट्रान्सफर केलं जाणार आहे प्रायव्हेटकडे. मग प्रायव्हेट एंटिटी यामध्ये आल्यानंतर अगदीच ते स्वतःहून तिथं कॅपिटल लावतील व पहा ते न्यूक्लिअर एनर्जी तिथं तयार करतील, जेणे की जे की हा अक्षय ऊर्जा आहे. ओके, मग अक्षय ऊर्जा म्हटल्यानंतर ही क्लीन एनर्जी आहे व अगदीच पहा फक्त याचा एकदा जो प्लांट इस्टॅब्लिश करण्याचा जो खर्च आहे ना तो जास्त आहे. बाकी पुन्हा अगदीच तो खर्च वगैरे कमी केला जाऊ शकतो कारण प्रायव्हेट प्लेयर त्यामध्ये आलेले आहेत. या गोष्टींमुळे आपल्याला अक्षय ऊर्जा लवकरच शाश्वत होईल किंवा एक स्वच्छ ऊर्जाचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे असं इथं लेखक कन्सिडर करत आहेत व त्यासाठी शांती विधेयक हे खूप महत्त्वाचं आहे. मग अगदीच शांती विधेयक आल्यानंतर आपण अदानी यांना परमिशन दिलेली आहे. न्यूक्लिअर एनर्जी आता कुणाकडे गेलेली आहे, तर अदानी यांच्याकडे गेलेली आहे व ते लवकरच आता पहा क्लीन एनर्जीवर काम करतील. ओके, म्हणजे क्लीन एनर्जी तिथं बेसिकली होऊन जाईल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल हा आपण पाहिलेलाच आहे, पहिलाच स्किप करू शकता तुम्ही पण. नेक्स्ट आहे घटनात्मक अधिकारातून मतदानाकडे बघताना. आता हा पण आर्टिकल तुम्ही स्किप करू शकता कारण तुम्हाला वकील बनायचं नाही. पहा फक्त 2 केसेस तुम्ही लक्षात ठेवा. पहिली केस आहे अगदी मतदानाचा अधिकार, हा तुमचा कसा अधिकार आहे. आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर लेटेस्ट केसनुसार तुमचा हा अधिकार कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. कॉन्स्टिट्यूशनल राईट. ओके, UPSCने याबद्दल प्रश्न पण विचारला होता, त्याचं एक नेमकं रेफरन्स आहे पहा. पहिली जी केस आहे ना ती 1952 आहे. 1952 पुन्नुस्वामी यांचं नाव पहा निवडणूक यादीतून वगळलं गेलं किंवा मतदार यादीमधून वगळलं गेलं पुन्नुस्वामी यांचं. मग ते डायरेक्टली गेले हायकोर्टामध्ये, हायकोर्टमधून ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं त्यांना, नाही तुम्ही इलेक्शन कमिशनला वगैरे भांडू शकत नाही की तुमचं नाव ह्या मतदार यादीमध्ये नाही, त्यामुळे कारण तुम्हाला जो अधिकार मतदानाचा मिळालेला आहे ना ते कोणी दिलेला आहे, तर जे रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्ट आहे 1951 आणि 1950 आणि 51 त्यानुसार तुम्हाला मिळालेला आहे. संविधानाने तुम्हाला बिलकुल अधिकार दिलेला नाही मतदानाचा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टचा सहाय्यता घेत त्यांनी म्हटलं जो तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला ना तो लीगल राईट आहे, असं सुप्रीम कोर्टाने इथं सांगितलं. बरोबर, मग त्याच्यानंतर पहा एक झाल्यानंतर एक केस गेले तर म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केस तशा पद्धतीने चालत राहिले 1982 त्यानंतर 2003. ओके, मग अशा पद्धतीने पहा वारंवार केसेस तिथं सुनावणी जात होत्या. पण शेवटी 2015 सुप्रीम कोर्टामध्ये राजा बाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. ओके, जे व्होटिंग
चा जो अधिकार आहे ना तो तुमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. मग त्याच्यावर परत एकदा सुनावणी झाली 2023मध्ये अनुप बरनवाल केसमध्ये, व त्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं की हा तुमचा कॉन्स्टिट्युशनलच राईट आहे. मग 2015मध्ये हा केस झाली होती की कॉन्स्टिट्युशनल राईट आहे का नाही किंवा लिगल राईट आहे. त्यावेळेस मग त्याच्यानंतर पहा UPSCने प्रश्न विचारला 2018मध्ये की जे व्होटिंग आहे ती कसा अधिकार आहे तुमचा, तर कॉन्स्टिट्युशनल राईट. मग अगदी आय होप समजलेलं असेल तुम्हाला. हे 2 केसेस तुम्ही लक्षात ठेवा. 1952चं पोन्नुस्वामी प्रकरणामध्ये लिगल राईट म्हटलेलं होतं, व 2015च्या प्रकरणामध्ये राजाबाला प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक अधिकार आहे, मतदान देण्याचा जो अधिकार आहे तो संवैधानिक अधिकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. डन. एवढ्याच 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल राईट जो असतो तो लिगल राईट असतो का, तर बिलकुल यस. डन. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट जो आहे तो लिगल राईट आहे का, तर यस. का, तर संविधान जो आहे आपलं तो पण काय आहे, कायदाच आहे. बरोबर. मग त्यानं काय म्हणत आहेत, तुम्हाला प्रश्नामध्ये काय म्हटलं की संवैधानिक अधिकार कायदेशीर अधिकार आहे का, यस. कायद्यानुसार तुम्हाला तो अधिकार मिळालेला आहे. ओके. त्याच्यानंतर पहा 2023मध्ये आता अगदीच न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी याचं पुढे जाऊन त्यांनी काय म्हटलं की पहा आर्टिकल 19मध्ये पण तुम्हाला काय मिळत आहे, तर मतदान करण्याचा अधिकार मिळत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पण हे थोडंसं जास्त होतं. ओके. आता सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे यामुळे आपण हे घेऊयात. पण अगदीच जर तुम्ही पाहिलात ना तर तसं काही याच्या पूर्वी दिलेलं नव्हतं. यामुळे थोडंसं मी इथं पण मर्यादा दिलेत. ही रेड कलरनं किंवा मी पिंक या कलरचा वापर त्यासाठीच केला आहे की तो थोडंसं थांबायचं आहे आपल्याला. ओके. बाकी हे जे 2 मी सांगितले आहेत ना हे प्लीज तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. याबद्दलच प्रश्न आला तर येऊ शकेल UPSCला. डन. त्याच्यानंतर पहा आजचं लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे द हिंदू. द हिंदूमध्ये पण अगदी आपल्यासाठी काही आर्टिकल महत्त्वाचे नाहीत. तर तुम्ही म्हणजे हे पहा सर्व आपण पाहिलेलेच आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि अपीजमेंट देऊ नका असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एपिस्टन फाईलबद्दलचे आर्टिकल आलेले आहेत. व एक शेवटचा आर्टिकल आहे फुटबॉलबद्दलचा. स्किप केलात तरी चालेल. ओके. तर थांबूयात आपण इथे. काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.